नमस्कार मैत्रिणींनो, फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर आज काय नवीन, आज बघायचं 30 छातीचं पोर्टक्स ब्लाऊज कटिंग कसं करायचं हे बघणार. तो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. इथं बघा मी सर्वात अगोदर मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे. माप व्यवस्थित बघा, असं व्यवस्थित असं ब्लाऊज ठेवून घ्यायचा. पहिल्यांदा अगोदर आपण छाती म्हणजे चेस्टचं माप बघणार. इथं चेस्ट आहे बघा 30 इंच. आता उंची बघायची, उंची आहे तर 13 इंच, प्लस त्यात शिलाई मारण्यासाठी 1 इंच वाढवायचं असतं. ते तुम्हाला कटिंग करताना दाखवेन बघा. इथं आता पुढील गळा आहे 6चा. आता बघा इथं आपलं तयार शोल्डर बघा, तयार शोल्डर आहे इथं 2.25 इंच आणि बाही उंची आहे 8.5ची. इथं बघा बाही उंची 8.5ची. आता मागं बघायचं, पाठीमागील गळा बघायचा आपल्याला. तर व्यवस्थित ब्लाऊज असं ठेवून घ्यायचा, शोल्डर लावून. पाठीमागले गळा आहे 5चा. कमर घेर बघा आहे 28चं. आता हे बघा, आता बघायचं. आता हे बघा, शोल्डरचं माप टाकताना काय करायचं, शोल्डर असा ब्लाऊज ठेवताना व्यवस्थित असं पसरून नाही ठेवायचं, जरा आतच ठेवायचा. पसरून असा शोल्डर ठेवलं का नाही, शोल्डर आपलं वाढलं का नाही की आपलं गळ्यात न उतरण्याची शक्यता असते ना. त्यामुळे ब्लाऊज असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. नाही तर शोल्डर बघा 10चा आहे. हो का, असं माप घेऊन झालेलं आहेत. आता ह्याच्यात दंड घेर वगैरे राहिले, पण ते तुम्हाला कटिंग करताना दाखवते. मी बघायचं न्यूजपेपर घेतलेला आहे. पेपरवर पहिल्यांदा आपण उंची टाकणार आहोत. माझ्याकडे आता कसं व्हाईट कलरचा तो कार्डशीट पेपर नव्हता, त्यावर तर कटिंग तुम्हाला व्यवस्थित दिसलं असतं. पहिल्यांदा उंची घेतलेली आहे. उंची आहे 13 इंच, प्लस त्यात 1 इंच शिलाई मार्जिनसाठी. आता शोल्डर टाकायचं 5चं. आता मुंडा बघा, इथं मी 28 ते 34साठी मुंडा मी 6चा टाकते, म्हणजे 28 ते 32पर्यंतचा. आता गळा रुंदी बघा 2.25 टाकलेला आहे. आता पुढील गळा 6चा आहे, मग 6चा पुढील गळा टाकला. 6चा व्यवस्थित असा पुढील गळा टिक मार्क करून घ्यायचं. आता माझ्याकडे कसं चॉक नव्हता म्हणून मी इथं बघा पेन्सिलचा वापर केलेला आहे. असं व्यवस्थित चौकोन करून घ्यायचा. खाली चौकोन करताना बघा मी असं जरा अडीचचा चौकोन करून घेतलेला आहे. आणि तिथं बघा तुम्हाला हवं तो शेप द्या. इथं मग गोल शेप दिलेला आहे. व्यवस्थित बघा असं गोल शेप व्यवस्थित असा चौकोन करून द्यायचा, म्हणजे आपला गोल व्यवस्थित येतो. आता बघा चेस्टचं माप टाकायचं. छाती 30ची आहे, 30चा चौथा करायचा म्हणजे 7.5वर टिक मार्क करून घेतलेला आहे. व्यवस्थित बघा असं लाईन आखून घ्यायचे, म्हणजे आपल्याला माप टाकता यायला. पुढं शिलाई मार्जिनसाठी टाका. शिलाई मार्जिनसाठी 2 इंच 2.5 इंच असं टाका. मी इथं बघा 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तुम्ही मापानुसार घ्या, तुम्हाला पाहिजे तेवढं. आता बघा खाली कमर घेर 28 आहे. 28चा चौथा करायचा. 28चा चौथा बघा 7 इंच, प्लस 1 इंच आपण ह्याला घेतो टक्स पॉईंटसाठी, आणि शिलाई मार्जिनसाठी 2 इंच असं व्यवस्थित घेतलेलं आहे. तुम्ही मापानुसार घ्या, किंवा तुम्हाला हवं असले जास्त घ्या. माप टाकून घेतलेलं बघा व्यवस्थित मी अशी लाईन ओढून घेतलेली आहे. जरी नवीन असाल ना तुम्ही, तर जर शिलाई मार्जिन जरा जास्तच घ्यायचं. कसं होतं आपल्या शिवण्यात मागं पुढं होतं. हे तर बघा व्यवस्थित. आता मुंड्याचा शेप देण्यासाठी मी काय करते, रेग्युलर तुम्ही चौकोन आखून घेते, म्हणजे कसं शेप द्यायला व्यवस्थित. चौकोन आखून पहिला अर्धा इंच आतून शेप देऊन घ्यायचा, म्हणजे पुढल्या भागासाठी. आणि पुढून आणि चौकोनपासून 1 इंच पुढं म्हणजे बाहेरचा शेप व्यवस्थित असं बघा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा व्यवस्थित. पहिला आतला शेप देताना जरा आतल्या साईडनं व्यवस्थित असा देऊन घ्यायचा, बाहेरचा व्यवस्थित असा देऊन घ्यायचा. व्यवस्थित बघा झालेला. आता बघा इथं आपण योगपट्टी काढणार. त्या योगपट्टीसाठी बघा मी हुकपट्टी साईडनं 3 इंच आणि फिटिंगच्या साईडनं 2.5 इंच असं व्यवस्थित बघा मी घेतलेलं आहे आखून. व्यवस्थित बघा आता आपण असं सरळ घेऊन असं बघा हुकपट्टी साईडला व्यवस्थित असं शेप देऊन घेणार आहोत. जरासा व्यवस्थित त्रिकोणी शेप देऊन घ्यायचा. जरी तुम्हाला वाटत असेल काय समजत नसेल ना, बाबा समजा काय कसं सरळ रेष येत नसेल ना, तर तुम्ही तर पट्टीचा वापर करा. इथं बघा आता पूर्ण उंची टाकलेली आहे, गळा रुंदी टाकलेली आहे, परत ना मुंड्याचं माप टाकलेलं आहे. परत ना इथं बघा खाली योगपट्टीसाठी बघा 3 इंच ह्याच्या साईडनं टाकलेलं आहे हुकपट्टी साईडनं, आणि 2.5 इंच फिटिंगच्या साईडनं. आता बघा आहे अगोदर पहिलं व्यवस्थित कटिंग करू. व्यवस्थित कटिंग करताना पहिलं काय करायचं, खालनं आहे असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. योगचं शेप आहे खाली दिले ना, तसं ह्यात आपण एक साथ 2 पार्ट करणार आहोत. पार्टचा आणि पुढचा व्यवस्थित पार्ट करणार आहोत ना, त्यासाठी बघा व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. शेप कापताना पहिला आहे बाहेरचा शेप अगोदर कटिंग करून घ्यायचा व्यवस्थित. बघा तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित काळजीने बघा, म्हणजे तुम्हाला समजेल.
बघा व्यवस्थित असं बघा योगपट्टी कापायची. पहिला आहे असं खालनं बघा व्यवस्थित घेऊन पहिला बाहेरचा शेप व्यवस्थित आहे असा कटिंग करून घ्यायचा. बघा व्यवस्थित असं. जरी तुम्हाला वाटतं इकडे तिकडे हलतंय तर व्यवस्थित जर असं त्याच्यावर काहीतरी ठेवा व्यवस्थित असं कटिंग करून घ्या. बघा आता बाहेरचा शेप कटिंग करून झालेला आहे. आता बघा इथं पाठचा पुढचा पाठ आपण एकत्रच काढलेला नाही, फक्त इथं बघा मी गळा रुंदी इथं दिली नाही, तिथं थोडासा टक्स देऊन घेतलेला म्हणजे कैचीने जरा अशी काट मारून घेतलेली आहे म्हणजे इकडं. आता बघा पुढचा वरचा व्यवस्थित असं पेपर बघा जॉईंट बाजू घेतलेली आपल्याकडे, त्यामुळे व्यवस्थित बघा असं मी कटिंग करून घेत आहे. व्यवस्थित कटिंग करून दोन्ही पार्ट वेगळे वेगळे काढून घ्यायचे. आपण एकसाथ एक पार्ट दोन्ही पार्ट एकसाथ काढलेले आहेत. बघा आता हे व्यवस्थित बघा बाजूला काढून घेतलेलं आहे. आता पुढचा पार्ट घेऊया. हा पार्टचा भाग झालेला आहे आणि हा पुढचा. आता बघा पुढच्या भागाला काय करायचं यात वाढवायचं वगैरे ते पण दाखवते. पहिला आपण गळा कटिंग करून घेऊया. पुढचा गळा आहे असा व्यवस्थित जसं आपण आखून घेतले तसं व्यवस्थित बघा गळा कटिंग करून घ्यायचा. आता बघा काय होतं आपलं जमलिंग होतं. आपण पाठचा भाग कापलेला असतो ना, त्यामुळे आपला पुढचा भाग कटिंग करायचं लक्षात राहत नाही. हे एक काळजी घ्यायची म्हणजे पुढचा आपण जो अर्धा इंचा शेप दिलेला तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा म्हणजे आपल्या फिटिंगला वगैरे कोणती अडचण येत नाही. व्यवस्थित बघा जसा आहे असा शेप दिला आहे तसा व्यवस्थित बघा कटिंग करून झालेला आहे. आता बघा आता योगपट्टी कटिंग करायचं. जसं वरचं योगपट्टी शेप दिला तसा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. आता पुढल्या भागाला जर आपल्याला वाढवायला लागतं अर्धा इंच, पण ते मी तुम्हाला अस्तरवर तुम्हाला दाखवलं कटिंग कसं करायचं. व्यवस्थित असं कटिंग करून जसा आहे असा शेप व्यवस्थित कटिंग करून झालेला आहे. हे बघा कटिंग करून झालेलं आहे. आता बाहीचं माप टाका घेऊया. घडीची बाजू आपल्याकडे ठेवून बघा पहिल्यांदा बाही उंची टाकून घ्यायची. खालनं बाही उंची टाकायची. बाही उंची आहे 8.5ची प्लस एक अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी 8.5 आणि 1 इंच दुमडपट्टीसाठी. आता तुम्ही म्हणा इथं अस्तरचा ब्लाऊज आहे पण कस्टमरला कसं दुमडपट्टीच हवे त्यामुळे बघा इथं. आता बघा छातीचा चौथा 7.5 प्लस शिलाई मार्जिन आपल्याला किती पाहिजे. शिलाई मार्जिन मी 2 इंच घेतलेलं आहे. शिलाई मार्जिन 2 इंच करून बघा असं मी लाईनिंग करून घेतलेलं आहे व्यवस्थित बघा असं. आता बघा इथं आपण एक चौकोन करून घेऊया. व्यवस्थित चौकोन करून आता खाल्ल्या साईडने बघा बाही आहे. बाही दंडगेर आहे 4.5चा. बघा दंडगेर टाकून घेतला प्लस शिलाई मार्जिन 2 इंचसाठी. बघा असं तिरकं ड्रॉइंग रेश करून घ्यायची. तुमच्याकडे जरी असं वाटत नसेल तुम्हाला येत नसेल तर पट्टीची तुम्ही मदत घ्या. वरच्या साईडनं बघा 3 इंच घेतलेला आहे. वरच्या 3 इंच खाली घेऊन व्यवस्थित टिक मार्क करून घ्यायची. आता बघा छातीचा चौथा 7.5वर टिक मार्क करून घेतलेला आहे. आता आपण ते कसं आपलं साधी सोपी अशी बाही कटिंग करणार आहोत. बघा बंद बाजूकडनं 2 इंच ठेवून व्यवस्थित बघा असं शेप देऊन घ्यायचा. 2 इंच आहे तिथून व्यवस्थित असं बघा शेप देऊन घ्यायचा. शेप देताना एक बाहेरनं एक आतनं असं द्यायला लागतो व्यवस्थित बघा असं. आणि जिथं आपण 3 इंचाचं माप टाकून घेतले ना तिथपर्यंत व्यवस्थित असं हे करून घ्यायचं जॉईन करून घ्यायचं. पहिला आतनं एक बाहेरनं असं दिलेलं आहे व्यवस्थित. आता बघा जसं लाईन ड्रॉ केली तसे कटिंग करून. पण बाही कटिंग करताना एक म्हणजे कसं होतं आपण जुने आहोत त्यांना आपल्या समज पण नवीन असेल त्यांना काही वेळ कळत नाही. पहिला बाहेरचा जो वरून शेप दिला आहे तो कटिंग करून घ्यायचा. कारण पहिले पण माझं असं होतं नवीन होते पण आता मला कसं सवय झाली त्याची. व्यवस्थित बघा आता बाहेरनं शेप करून गेलेला. आता पहिलं काय करायचं बाही अशी व्यवस्थित ओपन करून म्हणजे खोलून घ्यायची. खोलून झाले की व्यवस्थित बघा आता जो आतला शेप आहे तो कटिंग करून घ्यायचा. नंतर काय कसं आपलं जमले होतं मग आतला की कटिंग केला की मग दोन्ही बाजू पाठच्या पुढच्या बाजू खोलच होते किंवा मग पाठचं कापलं तरी मग दोन्ही बाजू सेमच होते. त्यामुळे ही काळजी घ्यायची. मग आता व्यवस्थित असं कटिंग करून झालेलं आहे. हा बघा पुढचा भाग ह्याचा कसं आपण वाढवणार आहोत पण ते तुम्हाला मी अस्तरवर कसं वाढवायचं ते दाखवीन. त्याला पुढे बघा अस्तरवर कसं कटिंग करायचं. इथं बघा मी अस्तर घेतलेला आहे व्यवस्थित मांडून. पाठचा भाग व्यवस्थित आहे असा मांडून घ्यायचा. याला काय आपल्याला वाढवायची गरज नाही. व्यवस्थित असं सगळीकडनं पूर्ण जसं आहे असं व्यवस्थित मी आखून घेतलेला आहे. तर पुढचा पाठ ठेवलेला आहे. पुढचा पाठ पण आहे असं व्यवस्थित ठेवून घ्यायचा. पहिलं आखून घ्यायचं मग मी तुम्हाला वाढवायचं ते कसं दाखवते. व्यवस्थित बघा आहे असं व्यवस्थित आखून घ्यायचं काही कमी जास्त करायचं नाही.
व्यवस्थित असं व्यवस्थित असं सांगितलं असं आखून घ्यायचं. व्यवस्थित हो का असं आखून झालेलं आहे. आता तुम्हाला वाढवायचं ते कसं दाखवते. इथं बघा योगपट्टी ठेवलेलं आहे. योगपट्टी पण आहे अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची, कारण आपल्याला योगपट्टी साध्या ह्याला ब्लाऊज असले की डबल योगपट्टी काढायला, पण हे अस्तरचा ब्लाऊज आहे मग अस्तरची योगपट्टी येणार आहे. व्यवस्थित असं आखून घेतलेलं आहे बघा. आता काय करायचं बघा, इथं आता खालच्या साईडने आपण उंची वाढवणार. योगपट्टीसाठी खालच्या साईडने बघा अर्धा इंच किंवा पाऊण इंच असं व्यवस्थित बघा लाईन ड्रॉ करून घ्यायची. आणि जसं आपण वर हुकपट्टी साईडला व्यवस्थित शेप दिला तर तसं व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा. आता बघा योगपट्टीला पण खालच्या साईडने, योगपट्टीला म्हणजे शेप दिला त्या बाजूने उंची वाढवायची नाही, शेप बिघडतो. खालच्या साईडने व्यवस्थित अर्धा इंच वाढवून प्लस आपल्याला फिटिंगच्या साईडला अर्धा इंच 1 इंच एक्स्ट्रा वाढवायचं. कारण कसं होतं आपलं हिथं पण आपण वाढवले ना, त्यासाठी बघा. आणि फिटिंगच्या साईडला पण 1 इंच वाढवायचं, कारण शिलाई मार्जिन टक्स देण्यासाठी लागतं, त्यामुळे वाढवून घ्यायचं. आता व्यवस्थित वाढवून झालेलं आहे बघा. आता कटिंग करायला घेऊया. पाठचा भाग आहे असा व्यवस्थित आपण ड्रॉ करून घेतलेला तो कटिंग करून घ्यायचा. कटिंग करताना फक्त व्यवस्थित ही कटिंग करायचं. अस्तरला कुठेही वाढवायची गरज नाही. अस्तरला आपण वाढवलेलं आहे, पण आपण कसं होतं अस्तरचा ब्लाऊज आहे ना त्याला मी परत कसं वाढवायचं सांगते. अस्तर जसं आपण आहे असं व्यवस्थित बघा वाढवलेलं आहे. पुढच्या भागाला फक्त, पाठच्या भागाला वाढवायची काही गरज नाही, कारण पाठच्या भागाला सरळ फक्त पाठीमागे 1 टक्स असतो, पण पुढच्या भागाला कसं 4 टक्स म्हणजे 4 टक्स असं असते. व्यवस्थित आहे असं बघा कटिंग करून घ्यायचं. जरी कोणी नवीन व्हिडिओ माझा बघत असेल ना, तुम्ही जरा कसं माप वाढतच घ्या, कारण कसं शिवण्यात कसं कमी जास्त आपल्याकडनं होतं ते, पण जास्त पण असं होऊ नये, आपलं मीडियम असं आहे असं बघा गळा कटिंग करून घ्यायचा. व्यवस्थित आहे असा कटिंग करून झाला आहे की बघा पुढे तुम्हाला दाखवतेच. जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल ना तर फॅशन आयडियाज बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. जरी काही नोटिफिकेशन असेल बाबा पहिला व्हिडिओ मी अपलोड केला का तर तुमच्यापर्यंत पोहोचेल, मग तुम्हाला कळेल की बाबा कटिंग कसं केलं आहे, किंवा नवीन नवीन आयडियाज पण मिळतील तुम्हाला. बघा आता कटिंग करून झालेलं आहे. आता योगपट्टी कटिंग करायची आहे. जसं आपण तो अर्धा इंच वाढवला तिथून व्यवस्थित आहे असा शेप देऊन कटिंग करून घ्यायचं. जरी काय होतं आता कसं रेग्युलर जे शिवते त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे, सगळ्यासाठीच आहे. पण रेग्युलर शिवते त्यांना कसं बाबा जजमेंट असतं बाबा की कपड्याकडे घालण्याची शक्यता असते. पण जे नवीन असेल ना त्यांनी एक हे मिळतं टाचणीचं पॅकेट मिळतं, त्या टाचणीचं पॅकेटचा तुम्ही ती वापर करा. व्यवस्थित टाचण्या लावून घेतले का नाही म्हणजे कपडा इकडे तिकडे हलत नाही. बघा आता व्यवस्थित छान असं कटिंग करून झालेलं आहे. तर बघा आता पुढं मी तुम्हाला दाखवत आहे की बाही कटिंग कशी करायची. अस्तर मांडून घेतलेले बघा. अस्तर मांडताना पण तुम्ही तुमच्या साईडला कसं पण मांडला तर चालेल, फक्त व्यवस्थित बाही पूर्ण बसली पाहिजे असं मांडायचा. व्यवस्थित बघा मी मांडून घेतलेलं आहे. इकडे तिकडे हलते वाटते टाचणी लावून घ्यायची आणि व्यवस्थित बघा आहे असं शेप आपण कटिंग करून घेणार आहे. खरं तर मी बाही कटिंग करताना बाही पूर्ण तयार करून मगच मी बाहीचा शेप देते, पण ही कसं आहे व्हिडिओ करायचा म्हणून मी असं कटिंग केलं आहे. जरी तुम्हाला तसं पण बघायचं नाही, बाही पूर्ण तयार करून जरी तुम्हाला कटिंग बघायचं नाही तर मी त्याचा पण कधी ब्लाऊज शिवताना तुम्हाला दाखवेन. व्यवस्थित बघा असं कटिंग करून झालेलं आहे. बाजूला काढून घ्यायचं. आता व्यवस्थित असं बघा मी आता डबल घडी माझ्याकडे ठेवली आहे म्हणून व्यवस्थित असं मी कटिंग करून घेतलेलं आहे. व्यवस्थित बघा मधनं व्यवस्थित कटिंग करून दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे. वेगवेगळे करून झाले की बघा आता खोल बाजू आणि त्या खोल बाजूला अशी टिक मार्क करून द्यायची, म्हणजे समजतं काय होतं मग आपल्या जमणीक होतं आपल्याला कळत नाही. मग आपण कसं होतं आपल्याकडनं बाही उलटी लागली जाते, पाठचा भाग पुढे पुढचा भाग असं होतं ना, त्यामुळे ही काळजी घ्यायची. व्यवस्थित बघा आपलं कटिंग करून झाले आहे. तर आपण अस्तरवर कटिंग करणार आहोत, त्यासाठी बघा इथं व्यवस्थित अस्तर मांडलेलं आहे. बंद बाजू आपल्याकडे व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची. व्यवस्थित बघा पाठचा भाग व्यवस्थित ठेवताना बंद बाजूकडेच व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा, म्हणजे मागे पुढे होणार नाही. व्यवस्थित असं ठेवून झालं तर तुम्ही टाचणी पण लावून घ्या. चारी साईडने टाचणी लावून व्यवस्थित केला तर कटिंग म्हणजे इकडे तिकडे हालणार, कारण काय ब्लाऊज कसं असं सुसुईत असलं का इकडे तिकडे सरकण्याची शक्यता असते. व्यवस्थित असं बघा कटिंग करून घ्यायचं. बघा व्यवस्थित बघा थोडं थोडं अंतर ठेवून, कारण आतला अस्तर व्यवस्थित आहेच ठेवायचा, बाहेरचा कपडा वाढवून घ्यायचा. परत ते कटिंग करत आपण अस्तर जोडला की ते कटिंग करून काढायचं एक्स्ट्रा कपडा. ते पार्ट कटिंग करून घ्यायचं.
पुढल्या व्हिडिओत मी तुम्हाला टिचिंग कसं करायचं दाखवीन. योगपट्टीला कपडा आहे असा व्यवस्थित कटिंग करून, जसा आतला अस्तर आहे तसा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा. तिथं वाढवायची काही गरज नाही. शिवायचं कसं आहे मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवीन स्टेप बाय स्टेप. चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला बाय बाय, पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया.